हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 52. आद्या काहीही न बोलता गाडी बाहेर पडली. मला पण सम्राटला भेटायचं आहे, छकुली म्हणाली. आज सम्राट फॉर्ममध्ये आहे गं. हिरोपेक्षा विलनला भेटण्यात सगळेच उतावळे झालेत, पण हिरोच असतो. संग्राम स्वतःची कॉलर उडवतच म्हणाला. डोळ्यांवर गॉगल चढवत छकुलीला उचलून घेत तो कार बाहेर पडला. आता पुढे. सम्राट राजचे मुके घेत होता. कुठे फिरतोय तू? तुला माहिती होतं ना मी आज येणार ते? सम्राटने राजला विचारलं. ही आई ऐकते कुठे माझं? राज त्याला म्हणाला. तुला मी खूप सारे टॉयज आणलेत, सम्राट म्हणाला. रोबोट आणला? राजने विचारलं. सगळं आणलंय. तुझी आई कुठे येते सांग आधी, सम्राट म्हणाला. ती काय बाबासोबत येते ती, म्हणत राजने दूर उभे असलेल्या कारकडे बोट दाखवलं. संग्रामच्या गाडीबाहेर पडलेल्या सीडकडे बघून सम्राट पुरता घाबरून गेला. सीड एक एक पाऊल त्याच्या दिशेने टाकत होता. सीडच्या मागोमाग बाहेर पडणाऱ्या आद्याला बघून तर सम्राटच्या पायाखालची जमीनच सरकली. उचलून घेतलेल्या राजला त्याने खाली ठेवलं. राज पळतच आत निघून गेला. सम्राटने त्याच्यासाठी आणलेली खेळणी बघायला. सीड सम्राटच्या समोर येऊन उभा राहिला. त्याची नजर राग, वेदना आणि सहानुभूतीने काठोकाठ भरली होती. सहानुभूती ह्यासाठी की राजला त्याने सांभाळलं होतं. सीड, सम्राट पुढे काही बोलणार त्याआधीच सीडचा हात त्याच्या गालावर उठला. प्रहार इतका जोरात होता की ओठ फाटून त्यातून रक्त वाहू लागले. रस्त्याच्या आजूबाजूने जाणारी सगळी मंडळी त्यांच्याकडे पाहू लागली. गालावर हात ठेवून तो सीडकडे पाहू लागला. का असं वागलास आमच्यासोबत? जे पाहिजे होतं ते सरळ सरळ मागितलं असतं तर देऊन टाकलं असतं आम्ही तुला. इतकं प्रेम आम्ही तुझ्यावर करत आलोय. आम्ही बोलतसुद्धा होतो की तू बोल तुला काय पाहिजे आमच्याकडून, पण आमच्यासोबत राजकारण खेळू नकोस. आम्हाला नको मध्ये घेऊ, पण तू सगळं काही हिसकावून घ्यायच्या वृत्तीचा निघालास. एवढं वाईट कसा काय वागू शकतो तू? सीड डोळ्यातून पाणी काढतच म्हणाला. सम्राट शांत बसून होता. सीडचा द्वेष तो बघत होता, पण आता एक अनामिक भीती त्याच्या मनात होती आणि ती म्हणजे आद्याचा विरह. आपण आज जाऊन बोलूयात ना, आद्या मध्ये पडतच म्हणाली. तसं सीडने रागातच तिच्याकडे पाहिले. सम्राट, छकुलीचा आवाज त्याच्या कानी पडला. सम्राटने त्या दिशेने पाहिले. छकुली त्याला गोड हसून दाखवत होती, पण त्याचं लक्ष मात्र संग्रामकडे होतं, जो क्रूर हसतच त्याच्याजवळ येत होता. त्याला बघून तर सम्राटच्या रागाचा पारा देखील वाढला. हाताच्या मुठी आवळत तो देखील रागातच संग्रामकडे पाहू लागला. सम्राट, तू इथे? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज ड्यूड. हिला ओळखतो तू? आद्या, ह्या सिद्धराजची बायको. जिवंत आहे ही. ओळखतो ना तू हिला? संग्रामने हसतच विचारलं. सम्राट, तू आमच्यावर लागवलाय काय? सम्राट आपल्यासोबत बोलत नाही हे बघून छकुली म्हणाली. नाही ग राणी, तुझ्यावर मी का रागवू? सम्राटने छकुलीचे गाल ओढतच म्हटले. तू लाजचा डॅडी आहे काय? छकुलीने विचारलं. तिने केलेला प्रश्न ऐकून सम्राटने सीडकडे पाहिले. लाज कुठे गेला? छकुलीने विचारलं. ये मी तुला राजकडे सोडते, म्हणत आद्याने छकुलीला स्वतःजवळ घेतलं आणि ती घरी जायला निघाली. घरी जाऊन तिने राजला आणि सानित्याला सोबत घेतलं आणि ती मीनाक्षीच्या घरी जायला निघाली. दोघांच्या बालमनावर ह्या भांडणाचा परिणाम होऊ नये असं तिला वाटत होतं. माझ्या छकुलीला कुठे नेतेस? सीडने आद्याला विचारलं. मीनाक्षीकडे सोडते, आद्या उत्तरली. तसा सीड शांत बसला. मी जास्तच हँडसम दिसतोय का, जे असं एकटक लावून माझ्याकडे बघतोयस? का ओळखत नाही तू मला? सम्राट एकटक आपल्याकडे बघतोय हे बघून संग्रामने विचारलं. सम्राट काहीही न बोलता सरळ आत निघून आला. सीड त्याला तिथून जाताना फक्त बघतच राहिला. संग्रामने सीडच्या गळ्यात हात टाकला आणि रडव्या सुरातच गाणं गायला सुरुवात केली. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा
ऐतबार ना रहा, ऐतबार ना रहा. सीड गाल फुगवतच संग्रामकडे बघू लागला. त्या घरी एंट्री फ्री आहे, तू बाहेरच उभा राहणार काय? संग्रामने भुवया उडवतच विचारलं. सीडने संग्रामच्या खांद्यावरील हात झटकला आणि तो संग्राम मागोमाग आद्याच्या घरी शिरला. सम्राट एका खुर्चीवर बसून होता, पायावर पाय ठेवून. नजरेत अहंकार अजूनही होता. द्वेष तर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. खूप काही त्याच्यासुद्धा मनात साठलं होतं. कोणत्याही क्षणी ते बाहेर पडेल असं त्याचे थरथरणारे होड बघून कळून येत होतं. सीड त्याच्या समोर जाऊन उभा राहिला, पण तो त्याच्याकडे बघत नव्हता. तो बघत होता तर फक्त आणि फक्त संग्रामकडे. नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो हो तुम. संग्राम पुन्हा गाणं गाऊ लागला. बाजूला असलेला टेबल त्याने पायाजवळ ओढला. डोळ्यांवरचा गॉगल उतरवत त्याने शर्टात खुपसला आणि तो देखील पायावर पाय ठेवून टेबलवर बसला. आत्तापर्यंत मस्तीच्या मूडमध्ये असलेल्या संग्रामच्या नजरेत सुद्धा राग आला होता. पण तो वाट बघत होता तर आध्याची, जी राज आणि छकुलीला मीनाक्षीच्या घरी सोडून आली होती. धापा टाकतच आध्या तिथे आली. तसंच सीड आणि संग्राम आध्याकडे पाहू लागले. दोघेही आपल्याकडे का बघतायत हेच तिला कळत नव्हतं. आध्या शांत बसून दोघांच्या चेहऱ्यावरील भाव टिपू लागली. 15 मिनिटं तशीच उलटून गेली, पण कोणीच काही बोलत नव्हतं. आम्हाला अजून इथे थांबायला नाही जमणार. ह्या मुलीची शांतता खूप त्रास देऊन जाते मला. जेवढा राग आम्हाला ह्याचा येतोय त्याच्या 1% रागसुद्धा आम्हाला हिच्या चेहऱ्यावर दिसत नाही. तुम्हा दोघांना जर लग्न करायचं होतं मग का आमच्या भावनासोबत खेळलात? सीड म्हणाला. मी राग करू तर कोणाकोणाचा करू ते सांगा. सकाळपासून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही माझं काही ऐकूनच घेत नाही, आध्या म्हणाली. आता घेतो आम्ही ऐकून. जे काही बोलायचं ते आता सगळ्यांसमोर बोल, सीड म्हणाला. तसा आध्या सम्राटकडे पाहू लागली. आता बोलणार पण आहेस की असं शांत बसून राहणार आहेस? सीड ओरडला. आध्याने अंग काढले. मी सुरुवातीचे काही महिने विधवा म्हणूनच जगत होते. ह्या मुंबईत माझी तशी कोणासोबत फारशी ओळख नाही आणि नव्हतीच. पण एकटी स्त्री बघून लोक वाईट नजरेने माझ्याकडे बघत होती. फक्त माझ्याकडेच नाही तर माझ्या बाळाकडे सुद्धा. त्यात सम्राट उठसूट घरी येऊन आम्हा दोघांना मदत करायचा. मग लोकांना असं वाटू लागलं की मी देहविक्री करणारी स्त्री आहे. स्वतःच्या घरी राहणंच कठीण झालं होतं मला. मला सुखासुखी कोणी राहूच देत नव्हतं. मला माझ्याच घरातून घराबाहेर काढण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू होते. खूप त्रास देत होती. ह्या सगळ्यांचं तोंड बंद करण्यासाठीचा एकच उपाय म्हणजे लग्न. मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तू नवरा म्हणून नको, पण बाळाचा फ्युचर म्हणून विचार कर. पुढे जाऊन राजला सुद्धा त्रास होईल ह्या सगळ्याचा, असं हा सम्राट म्हणाला. मला खरंच सगळे खूप त्रास देत होते. त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मी ह्याच्यासोबत लग्न केलं. बाकी आमच्यात तसं खरंच काही नाही, आध्या रडतच म्हणाली. त्रास होत होता मग घर बदलायचं ना, संग्राम म्हणाला. 2 महिन्यात 3 वेळा घर बदललेलं, पण जिथे जाईल तिथे त्रास देणं सुरू व्हायचं, आध्या म्हणाली. घर बदलायला पण हाच मदत करणार असणार ना, संग्रामने विचारलं. आध्याने पण हो म्हणून मान डोलवली. पुणे सोडताना राज व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच नव्हतं. 1 रुपयासुद्धा माझ्याजवळ नव्हता. जसं हा बोलेल तेच मला योग्य वाटत गेलं, कारण मी एकटी पडलेली. माझं बाळ माझ्यावर डिपेंड होतं. माझ्या मुलाला तरी माझं नाव द्यायचंच ना, सीडने दात चावतच विचारलं. हॉस्पिटलमधून पळून आलेली मी. माझे डॉक्युमेंट घेऊन ये म्हणून ह्याला सांगितलं, पण हा बोलायचा की पेशवेजेतमध्ये मला पाऊलसुद्धा ठेवू देत नाहीत. आबांच्या एका चुकीमुळे मला सगळे चुकीचं समजतात, असं खूप काही हा बोलला. राजचं बर्थ सर्टिफिकेट ह्यानेच हॉस्पिटलमधून आणलं आणि त्यावर ह्यानेच स्वतःचं नाव चढवलं. मी त्याला त्याबाबत टोकलंसुद्धा, पण त्या बाबतीतसुद्धा ह्यानेच राजचं कारण माझ्यासमोर ठेवलं. मला प्रत्येक क्षणी हा मुलगा वेडं बनवत आला आणि मी बनत गेली, आध्या रडतच म्हणाली. ती पुढेही काही बोलणार तोच. मी वेडं वगैरे नाही बनवलंय. मी तुझ्या प्रेमात वेडा झालो होतो म्हणून मी स्वतः वेड्यासारखं वागत गेलो. तुझ्या पुढ्यात मला कोणीच दिसत नव्हतं. कोणी म्हणजे कोणीच नाही. कॉलेजमध्ये असल्यापासून मी तुझ्यावर प्रेम करत आलेलो. एखादं छानसं रोपटा लावल्यावर त्याला जसं जपतात, त्याला हवं नको ते बघतात, तसं मी तुला जपत आलो आहे. तुला हवं नको ते बघत आलो आहे. एकदा तू आलेलीस ना माझ्याजवळ माझ्या कॉलेजची फीस तू भरलीस का म्हणून विचारायला, तर मीच भरलेली तुझी फीस. पण मला असं छोट्या मोठ्या गोष्टींवरून तुझ्या नजरेत महान बनायचं नव्हतं, सम्राट म्हणाला. मग काय बलात्कार करून महान बनायचं होतं का, संग्रामने मिश्किलपणे हसतच विचारलं. तुला तर मी जिवंतच नाही सोडणार, म्हणत सम्राट रागातच खुर्चीवरचा उठला. संग्रामचा गळा जाऊन तो आवळणार तोच संग्रामने खिशातून बंदूक काढून त्याच्यावर रोखून धरली.
संग्रामच्या दिशेने येणारी पावलं सम्राटची जागीच थांबली. 2 पावलं तो मागे सरकला. तू का त्रास करून घेणार? आम्ही सगळी तयारी करूनच आलो आहे रे. आम्हाला पण ना असल्या छोट्या मोठ्या गोष्टी तुझ्यासमोर करून महान नाही बनायचं. सम्राटची नक्कल उतरवतच संग्राम म्हणाला. ह्याची भीती तू मला दाखवतोयस? सम्राट क्रूर हसतच म्हणाला. आम्ही तुला वेडे दिसतोय जे तुला आम्ही इतक्या सहज पोचवू? तसंच तडफडवणार तुला आम्ही, जसं आम्ही तडफडत आलोय. ही बंदूक तर आम्ही हिच्यासाठी आणली आहे, म्हणत संग्रामने आध्यावर निशाणा धरला. भाई! सम्राट आणि सीड दोघेही एकत्रच ओरडले. नंतर दोघांनी एकमेकांकडे पाहिले. सीडने सम्राटला खुन्नस देत आद्याकडे पाहिले. आद्याच्या चेहऱ्यावर मात्र कोणतीच भीती नव्हती, कारण खऱ्या संग्रामला तिने खूप आधीच ओळखलं होतं. हा ट्रायंगल भारी आहे यार, अजून पुढे बघायला आवडेल. पण आता कसं होणार माहिती आहे? सम्राट आद्या के पीछे, आद्या सिद्धराज के पीछे और सिद्धराज. संग्रामने भला मोठा पॉज घेतला. सिद्धराज, यू टर्न घेऊन टाक तू, मूवी इथेच फिनिश करूयात, म्हणत संग्राम पुन्हा हसू लागला. संग्रामच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सीडने सम्राटला प्रश्न केला. छकुली कोणाची मुलगी आहे सम्राट? ध्रुवी आणि तुझी. स्वतःच्या बोलण्यावर ठाम राहतच सम्राट उत्तरला. ए विलन, खाली बस. सम्राटवर पुन्हा बंदुकीचा निशाणा धरतच संग्राम म्हणाला. ए हॅलो, तुला काय वाटतंय तुझ्या बंदुकीच्या तालावर मी नाचेल का? खरा मर्द असशील तर चालव ती बंदूक. सम्राट पेशवे आहे मी, घाबरत नाही आहे कुणाला. स्वतःच्या छातीवर मारून घेतच तो संग्रामला म्हणाला. राग अगदी चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. भीतीचा नामोनिशान देखील त्याच्या चेहऱ्यावर कुठे दिसत नव्हता. पण त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती कशी आणायची हे संग्रामला माहीत होतं. ओके, आद्या हा बोलतोय म्हणून आम्ही तुझ्यावर गोळी चालवतो. तू नरकात गेलीस तर आपली भेट पुन्हा होईलच. तुझ्या रातची काळजी हा सिद्धराज घेईल. तुमचे मिलके अच्छा लगा. गुड बाय आद्या, म्हणत संग्रामने स्लायडर मागे खेचला. तो आद्यावर गोळी चालवायला जाणार तोच. भाई स्टॉप, तिला काहीही करू नकोस. सम्राटने त्याला अडवलं. चाहे तुम कुछ ना कहो, मैंने सुन लिया, मैंने सुन लिया, मैंने सुन लिया. संग्राम हसतच गाणं गाऊ लागला. सम्राट हाताच्या मुठी आवळत खुर्चीवर बसला. काही क्षणांनी इथे एक खास व्यक्तीचं आगमन होणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे साक्षात आपल्या ध्रुवी देवी. सो सिद्धराज पेशवे, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं ध्रुवीकडून मिळत जातील, संग्राम म्हणाला. तसं सम्राटच्या चेहऱ्यावर भीती निर्माण झाली. सम्राट शेठ, तुम्ही नादच केलाय, थेट कहर केलाय राव तुम्ही. एकावर एक ठेवले खडे, सम्राटच्या पापाचे भरले घडे, म्हणत संग्राम हसू लागला. तुझे तर भरून वाहून गेले पण ना, म्हणत सम्राट संग्रामला क्रूर हसून दाखवू लागला. ते तर कधी ना कधी वाहून जाणारच होते ना. काय तू पण, आता स्वतःचे घडे भरत आले ते बघ ना, संग्राम म्हणाला. माझे का वाहणार घडे? मी आध्यावर प्रेम करत होतो. मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं आणि मी करत देखील होतो. पण तूच आम्हा दोघांच्या मध्ये आलास. सुरुवातीपासूनच तू माझ्या आबांसोबत राजकारण खेळत होतास. तू आणि अण्णांनी मिळून त्यांना कधी वर येऊच दिलं नाही. वापर केलाय तुम्ही दोघांनी मिळून त्यांचा. मुख्यमंत्री माझे आबा होणार होते, पण तू डाव फिरवलास. सीड आणि माझ्यात काही दुश्मनी नव्हतीच, पण तू मला ह्याचा दुश्मन बनवलंस. तुझं लग्न झालेलं ना, मग का आध्यासोबत लग्न करण्याचा हट्ट केलास? सत्ता तर तुला पण हवी होती ना, आणि म्हणूनच तू आमच्यासोबत राजकारण खेळत आलास. आध्याला माझ्यापासून लांब करून उकसवलंस तू मला. माझं प्रेम माझ्या नजरेसमोरून तू लांब केलंस. एवढा घाणेरडा खेळ खेळून तुला काय मिळणार होतं? सम्राटने विचारलं. एका गरीब मुलीवर बलात्काराचा खोटा कलंक लावून, तिच्यावर सहानुभूती दाखवून लग्न करून, आयुष्यभर तिला स्वतःच्या उपकाराच्या दबावाखाली ठेवून तुला जे मिळणार होतं तेच आम्हाला मिळालं. फक्त आणि फक्त सॅटिस्फॅक्शन, संग्राम हसतच मग उत्तरला. प्रेम करतोय मी तिच्यावर, तिला दबावाखाली का ठेवेल मी? मूर्ख आहे का तू? सम्राट रागातच ओरडला. मग नको त्या गोष्टी का करत बसला? सरळ सरळ लग्न करायचं ना, संग्रामने पुन्हा प्रश्न केला. मला जे पाहिजे ते मी करेल. माझी लाईफ आहे. माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचा अधिकार तुला कोणी दिलाय? सम्राट म्हणाला. तुला माहिती होतं ना हा तिच्यावर प्रेम करतोय, मग का मला जबरदस्ती हिच्यात अडकवलं? सीडने संग्रामला प्रश्न केला. तुला अडकवलं नसतं तर तूच अडकला असतास. ह्याचा प्लॅन फक्त आध्यापर्यंत येऊन थांबला असता तर आम्ही काहीच करणार नव्हतो. पण संग्राम बोलता बोलता मध्ये शांत झाला. पण काय?
सिडने विचारलं. विचार तुझ्या लाडक्या भावाला, बघ सांगतो काय ते. सम्राटला खुन्नस देतच संग्राम म्हणाला. क्रमशः सीडसाठी आखलेला प्लॅन सम्राट सांगेल का स्वतःच्या तोंडातून? कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.